बरोबर आहे तरी पण ओ पेंटर गप बसा. उगाच चांगल्या कारात खोडा नका घालू. माया अगं सकाळपासून काका घरात दिसत नाहीये. गेले असते ती भारत भ्रमंतीला. तसं बी ह्या घरात आल्यापासून का नाही हे घर धार्जिनच नव्हतं त्यांना. उंडरायची सवय सम तिकडं बसले असतील उंडरत कुठतरी. तसं बी आता लाडक्या नाचुण्याची काळजी मिटल्यावर काय त्यांचा मार्ग धरला असेल त्यांनी. हो मला पण तेच वाटतंय. तसं पण लग्न नवरा नवरीचं असतं. त्यात म्हाताऱ्या माणसांची काय गरज. आणि काका इन केस आजोबा आलेच तर आपण लग्नानंतर जोडीने आशीर्वाद घेऊ ना त्यांचा. बरोबर आहे. गुरुजी लग्न ठरल्या मुहूर्तावरच होईल. काळजी घे. पप्पा ह्यो आर्यन लेस घोड्यावर बसलो आणि सत्यताचा पत्त्या नाही. करायचं काय आपण. मुहूर्ताची वेळ अजून जवळ आलेली नाहीये. काही वेळ आपल्याकडे आहे. आपण थोडा वेळ सत्याची वाट बघूया. आणि तोपर्यंत मंजू पण आवरून येतेस ना खाली. एक काम कर तू सतत फोन लावत राहा सत्याला आणि लागला की मला सांग. लागला पाहिजे. पण नाही लागत आहे फोन. पण असं कधी होत नाही. सत्यादादा असा कधी फोन बंद ठेवत नाही. राजे पप्पा मला नक्कीच काहीतरी गडबड वाटते. नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय आणि आपल्याला ते कळत नाही. पण मग काय करायचं. किती प्रयत्न करा सत्याशी संपर्क साधायचा पण तो काही आता तुमच्या संपर्कात येत नसतो. तो संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे कारण तो आता आर्यनच्या क्षेत्रात आहे. काय झालं मंजू वहिनी. तुम्ही रडत का आहात. मगाशी तर तुम्ही आनंदी होता ना. मग आता काय झालं. कोणी तुम्हाला काय बोललंय का. मम्मी तुमच्यावर रागवलेत का. नाही मला हे लग्न नाही करायचं. अहो असं कसं बोलताय तुम्ही. हे लग्न करायला तुम्ही स्वतः मनापासून होकार दिला होतात ना. नाही ते सगळं एक नाटक होतं. नाटक होतं म्हणजे. सवे मी सत्याशिवाय दुसऱ्या कुणाचाही विचार सुद्धा नाही करू शकत. हो माहितीये पण सत्यता या जगात आहे. सत्य आहे या जगात. जिवंत आहे सत्य. काय. माझा सत्यता जिवंत आहे. होय त्या अपघातातून सत्या वाचला होता आणि पप्पांचा काका बनून आपल्या घरात राहत होता इतके दिवस. ए बाबा कोण आहेस तू. स्वतःच्या सासऱ्याला ओळखलं नाहीस. सरी बेबी तू नाचूनबाईंच्या तयारीकडे लक्ष द्यायचं. सवे तुला आठवते एक विक्षिप्त माणूस फोन करून मला त्रास द्यायचा. त्याचं माझ्यावर प्रेम आहे माझ्याशी लग्न करायचं असं म्हणत होता. हा ज्यानं मम्मी साहेबांचा जीव घ्यायचा सुद्धा प्रयत्न केला बघ. एवढंच नाही जयदीप भाऊजींवर हल्ला सुद्धा त्यानंच केला होता. आठवते. हो हो आठवते. सत्याच्या अपघाताचा कट पण त्यानंच रचला होता. काय बोलताय मंजुविनी तुम्ही. होय सवे सत्याला संपवून त्या सैतानाला माझ्याशी लग्न करायचं होतं. त्याला वाटलं सत्याला संपवलं म्हणजे त्याचा माझ्यापर्यंत येण्याचा मार्ग मोकळा झाला. पण सत्याचं नशीब चांगलं. सत्या त्या अपघातातून वाचला आणि या अपघातामागचा खरा सूत्रधार कोण आहे हे शोधण्यासाठी वेश बदलून आपल्या घरात राहू लागला. आणि खूप शोधाशोध केल्यानंतर आम्हाला हे कळालं की सत्याच्या जीवावर उठलेला आपल्या घराला उद्ध्वस्त करून राहणारा
नराधम दुसरा तिसरा कुणी नाही तर स्वतः आर्यन आहे.